नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूल आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदूनी नाद पाहू नये, कर्म फळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून तुम्हा आम्हा सर्वांना त्या ठिकाणी उपदेश करत आहेत। तुकोबाराय म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी करू नये, कारण अतिरेक ज्यावेळेस आपण कोणत्याही गोष्टीचा करत असतो, अति उपभोग आपण ज्यावेळेस घेण्याचा प्रयत्न करतो, तर तुकोबाराय म्हणतात त्यासाठी तुकोबारायांनी या अभंगामध्ये दृष्टांत दिलेला आहे की परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूल आवडते। पहा, फुलाचा दृष्टांत तुकोबारायांनी या अभंगाच्या सुरुवातीला दिला। तुकोबाराय म्हणतात की फुलं तर आपण सर्वांनी पाहिलेच असतील, है का नाही? कोणते नकली फुलं नाही बरं का, जे ओरिजिनल झाडाला फुलं येतात, तर ते फुलं की ज्या फुलाचा सुगंध घेतला म्हणजे आपल्याला आनंद वाटतो, है का नाही? अहो, एखाद्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याने जर उत्तम असे फुलं शेतामध्ये लावलेले असतील आणि तुमची गाडी किंवा तुम्ही तिथून पायी चालले म्हणा आणि हवेची झुळूक त्या दिशेने आली, तर तुम्हाला त्या फुलाचा काय येतो? सुगंध येतो की नाही? कारण फुलामध्ये सुगंध राहतो। पण तुकोबाराय म्हणतात की तो सुगंध घेण्यासाठी त्या वस्तूची जी काही नैसर्गिकता आहे, ती नैसर्गिकता आपण कायम जपली पाहिजे। काय? कारण वस्तूचा नैसर्गिक धर्माची व त्या वस्तूचा अतिरेक करून जर अति उपयोग न घेण्याचं या अभंगामध्ये तुकोबारायांना सांगायचंय की वस्तू जर तुम्हाला प्राप्त झाली तर त्या वस्तूला उपभोगण्याकरता काहीतरी मर्यादा आपण ठेवल्या पाहिजे जीवनामध्ये। काय? आणि जर एखाद्या वेळेस आपल्याला काही आवडतं म्हणून आपण त्याचा अतिरेक करत असतो। अहो, काही काही लोकांना लाडू आवडतात। काय आवडतात? लाडू आवडतात, है का नाही? बाबा त्या ठिकाणी एक दृष्टांत सांगतात की तो जुन्या काळात सोन्या होता का नाही आपला फाट, वाणीबाचा सोन्या, तर तो सोन्या त्या ठिकाणी लहानपणी बाबांसोबत जायचा। तर मग सोबत जायचा तर
एकदा तिकडंच परभणी जिल्ह्यात गेले आणि मग काय बाबासोबत लहान लहान मुलं, मग जिथं गेले तिथं त्याला दूध लहानपणी आवडत असेल, दूध आणि लाडू. काय बाबा म्हणत जिथं गेलं तिथं खायला नाही म्हणायचं नाही. आणि मग इतकं पोट तंग झालं की शेवटी आता जास्त खाल्ल्यानंतर ते जीव तळमळू लागला. आता एक तर संडासही होईना आणि उलटी होईना. मग अशा परिस्थितीत तो तळमळ तळमळ करू लागला. आता जीव कसं तरी, नेमकं काय झालं कोणालाच माहित नाही. आणि मग त्याला विचारलं, म्हटले का रे तू काय खाल्लं होतंस? मग म्हणजे मागच्या गावामध्ये भरपूर लाडू खाल्ले. लाडू खाल्ल्यावर त्या बायानं 2 गिलास दूध आणलं, ते दूधही पिलं आणि मग आता पोट गच्च झालं, है की नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की वस्तू आवडते म्हणून ती कितीही मात्रेमध्ये सेवन करायची, किती मात्रेमध्ये घ्यायची हे आपल्याला कळलं पाहिजे, हे की नाही. कितीही तुम्ही खात बसले तर पोट कोणाचं बिघडणार आहे? आपलंच बिघडणार आहे, हे की नाही. मग तसं तुकोबाराय म्हणतात की जी निसर्गाने ज्या वस्तूला सौंदर्य निर्माण केले, बघा तुम्ही निसर्गामधले जे काही फुलं असतील की त्या नैसर्गिक रीतीने त्यांचा जो आकार आहे, त्यांचा जो सुगंध आहे, हा प्रत्येकाचा काय आहे वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो, है की नाही. मग तुकोबाराय म्हणतात की ते फुलं जरी त्यांच्यामध्ये परिमळ राहत असेल पण तो परिमळ 100% घ्यावा म्हणून त्या फुलाला त्या ठिकाणी चोळू नये. कारण काही काही लोकांना सवय असते की बसल्या 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 ते फुलं चोळायची, है की नाही. तर तुकोबाराय म्हणतात की तसं जर त्या ठिकाणी तुम्ही कराल तर तिचं जे मूळ सौंदर्य आहे ते सौंदर्य त्या ठिकाणी नष्ट पावेल. आणि तुम्हाला असं वाटत असेल की फुल चोळलं म्हणजे त्याच्यात अधिक आपल्याला परिमळ मिळेल, परंतु त्याचं कधी कधी उलटही होतं, है की नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो की आपल्या हव्याशा या पणामुळे आपल्याला मग शेवटी दुःख प्राप्त होतं. बघा अहो, ज्ञान मिळावं, काय ज्ञान मिळावं म्हणून का पुस्तकं फाडायची असतात का? पुस्तकं फाडले म्हणजे ज्ञान येतं का? येतं का? नाही. जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्या पुस्तकाचा तुम्ही अगोदर आदर करायचं शिकलं पाहिजे. जर तुम्ही पुस्तकाचा ग्रंथाची आदर करण्याचं शिकले नाही तर ज्ञान तुम्हाला प्राप्त होणं शक्य नाही. बाबा त्या ठिकाणी एक दृष्टांत देतात की एकदा असेच थंडीचे दिवस होते आणि साखरे महाराजांकडे बाबा शिकायला होते. तर मोठे साखरे महाराज होते, विनायक महाराज साखरे. तर त्यांच्या काळामध्ये एक दिवस काय झालं, दररोज असं जसं आपलं प्रवचन असतं तर नित्य नेमाने महाराज ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि आश्रमातील साधक, आश्रमामधले जे साधक असायचे ते प्रवचनाला असायचे. एक दिवस रात्रीचाच वेळ प्रवचन असायचे आणि महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि सांगितल्यानंतर प्रवचन झालं. जे साधक होते ते साधक आपापल्या खोल्यामध्ये निघून गेले. महाराज महाराजांच्या खोलीत गेले. आणि मग मध्यरात्री महाराज त्या ठिकाणी उठले आणि उठल्यानंतर त्यांनी पाहिलं असा टेबल होता, त्या टेबलवर ज्ञानेश्वरी अशीच उघडीच्या उघडी तशीच होती. काय तेवढ्या थंडीमध्ये साखरे महाराजांनी आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले
काय, आणि तेवढ्या थंडीमध्ये त्या ज्ञानेश्वरीच्या बाजूला जाऊन झोपले. आणि मग सगळे साधक उठले, पाहतात अरे आज महाराज अंगावरचे सगळे कपडे, थंडीचे दिवस, आपल्याला 4-4 चादरी घेतल्या तरी थंडी वाजते, स्वेटर घातले तरी थंडी वाजते, महाराज थंडीत बाहेर झोपले. आता कोणाची हिंमत होईना पुढे जायची. आणि मग कुणीतरी महाराजांना विचारलं, म्हटले महाराज अहो असं आपण का केलं? तर म्हटले अरे माझ्या ज्ञानोबारायांना रात्रभर थंडीत काकडावं लागलं. रात्रभर माऊली थंडीत उघडेच होते, आणि ते जर थंडीत उघडे होते तर मी त्या ठिकाणी अंगावर चादरी घेऊन कसं झोपणार आहे? काय पहा, साधूची प्रत्येक क्रिया ही तुमच्या आमच्यासाठी एक काहीतरी शिक्षण देऊन जाणारी असते, काहीतरी शिक्षा घेण्यासारखी असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की साखरे महाराजांचं त्यांनी ज्ञानेश्वरीला केवळ ग्रंथ मानलं नाही, तर साक्षात माऊलीचं स्वरूप म्हणजेच ज्ञानेश्वरी आहेत, हे की नाही? मग तुम्हाला काल सांगितलं होतं की गीतेला कव्हर लावून आणा, हे की नाही? का कव्हर लावून आणा? की शेक्सपियर म्हणाले होते गीता इज माय मदर, गीता माझी आई आहे. ज्यावेळेस शेक्सपियरच्या हातामध्ये गीता देण्यात आली आणि त्याला विचारलं की शेक्सपियर गीतेविषयी तुमचं काय मत आहे, तर शेक्सपियरने एकच वाक्यामध्ये उत्तर दिलं, म्हटले गीता इज माय मदर. मला गीतेमध्ये आणि माझ्या आईमध्ये काही फरक वाटला नाही. मग गीता जर आईप्रमाणे असेल, कारण गीता म्हणजे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, आणि भगवंताचं स्वरूप असल्यामुळे गीतेमध्ये साक्षात भगवंतच आहे, ठीक आहे? आणि म्हणून विषय याच्यावरून निघाला की तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्या पुस्तकांविषयी तुमची भावना अगोदर चांगली पाहिजे, त्या ग्रंथाविषयी आदर तुम्हाला असला पाहिजे. आणि ज्यावेळेस ग्रंथाविषयी आदर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तरच तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकते, है की नाही? आणि म्हणूनच गीतेनं काय सांगितलं की ज्ञान हे कोणालाही प्राप्त होत नाही, तर श्रद्धावान लभते ज्ञानम, की ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. मग शास्त्र असेल, ग्रंथ असतील, संत वचन असतील, या सर्व गुरु वेदांत वाक्येषु अनन्य विश्वास इति श्रद्धा. गुरु वचनावरती, वेदांत वचनावरती अनन्य विश्वास पाहिजे, ती श्रद्धा आहे. आणि ज्यावेळेस श्रद्धा असेल त्यावेळेसच ज्ञान होतं. म्हणून भगवान म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम. केवळ एवढ्या पदावरती जरी आपण दृढ राहिलो, एवढ्या पदाचा जरी आपल्याला अर्थ कळाला की श्रद्धावानालाच ज्ञान मिळतं. आणि मग जिथे अश्रद्धा असेल मग तिथे कुतर्क निर्माण होतो. काय होतो? कुतर्क, आहे की नाही? आणि जिथे तर्क आला मग तिथे तुमचं अहित व्हायला सुरुवात होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तार्किकाचा टाका संग. काय? तार्किकाचा टाका संग. तार्किक लोकांच्या पासून अंतरच राहा. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अगोदर त्या पुस्तकाविषयी, त्या ग्रंथाविषयी श्रद्धा असावी लागते. मग ज्ञान मिळावं म्हणून पुस्तकं फाडायचेत का? नाही. आजच्या सध्याच्या काळाची जी परिस्थिती आहे ही कशी आहे? वर्षभर आपण शाळेमध्ये जातो,
वर्षभर आपण अभ्यास करतो, मग एवढं करूनही सुद्धा तुम्हाला पुस्तकं फाडण्याची काय गरज पडते की नाही? गरज पडायला पाहिजे का? नाही. जर तुमची जर सत श्रद्धा त्या पुस्तकाच्या प्रती असेल तर तुम्ही ते कॉप्या कधी करणार नाही. आणि मला तरी असं वाटतंय की तुम्ही ज्या कॉप्या करता, कॉपी करणं म्हणजेच अहो कागदावर तुम्हाला पर्सेंटेज वाढले किंवा तुम्ही 90% तुम्हाला पडले का 99% पडले म्हणजे तुमची गुणवत्ता सिद्ध होते का व्यावहारिक दृष्टीने? नाही. अहो कागदावर ते 99% असतील परंतु तुम्हाला तुमचं मन ग्वाही देतं का? नाही देत. कारण तुम्हाला माहिती आहे की मी चिटिंग करून पास झालेलो आहे आणि तुम्ही काठावर पास झाले तरी चालता, पण तुमचं मन हे तुमच्या सोबत असलं पाहिजे. तुमच्या मनाने तुम्हाला मग वर्षभर जर आपल्याला कॉफ्याच करायच्या आहेत, मग वर्षभर शाळेत कशासाठी जायचं? कशासाठी टाइमपास करायचा? त्याच्यापेक्षा घरी आई वडिलांना मदत करणं बरं नाही का? आणि जर अभ्यासच करायचा तर कॉप्या करायची गरज राहील का? नाही. आणि म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी त्या ग्रंथाविषयी, त्या पुस्तकाविषयी श्रद्धा महत्वाची आहे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की हव्यासापोटी आपल्या अनेक गोष्टी आपण त्याचा अतिरेक करत असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, की परिमळ जो आहे, फुलातला जो सुगंध आहे, तो जर पाहायचा म्हणून त्याच्यासाठी माणसाने फुल चोळायचं नाही. दुसरं दृष्टांत दिला, म्हटले खाऊ नये मूल आवडते. प्रत्येकाला आपण पाहतो व्यवहारामध्ये सर्वांना छोटे छोटे मुलं हे काय असतात? आवडत असतात. आपण म्हणतो लहान मुलं देवा घरची फुलं, हे की नाही? मग आता मुलं आवडतात, मग आवडतात म्हणून त्यांना खावं का? नाही म्हटले आम्हाला मुलं लय आवडतात म्हणून आम्ही खातो. तुम्ही जर मुलांना खायला गेले तर लोक तुम्हाला पुतना मावशी म्हणतील, आहे की नाही? तुम्हाला माणूस म्हणतील का? तुम्हाला राक्षस म्हणू लागतील. नाही मग तुम्ही म्हणसाल आम्हाला तर आवडतात ते. पण तुकोबाराय म्हणतात की आवडतात म्हणून ते खावेत का? नाही. आवडणं म्हणजे त्यांच्यावरती प्रेम तुम्ही करा, परंतु अति आसक्ती सुद्धा त्यांच्यामध्ये ठेवू नका. एका विशिष्ट कालापर्यंत, विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करणं ठीक आहे. अति प्रेम जर तुम्ही कराल तर तेच अति प्रेम तुम्हाला दुःखाला कारणीभूत ठरतं. काय बघा तुम्ही, अहो व्यवहारामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांपासून किती अपेक्षा असतात की हा असं करेल, तो तसं करेल, मी सांगेल तसं करेल, माझं ऐकेल तसं करेल, आहे की नाही? खूप आकांक्षा, अपेक्षा आपल्याला आपल्या मुलांकडून असतात, मुलींकडून असतात. पण ज्या दिवशी ते आपल्याला प्रति उत्तर द्यायला लागतात, ए आई तुला काय कळतं, म्हणजे गेलं तुमचं सगळं. काय असं म्हटलं म्हणून एका ते विशिष्ट वयापर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा, व्यवहारापुरतं तुम्हाला त्यांच्यामध्ये राहा. परंतु महाराज म्हणतात की ते आवडतं म्हणून अति त्याच्यासोबत तुम्ही करू नका. म्हणून महाराज म्हणतात की मूल फार आवडते म्हणून त्याची गोडी पाहण्याची म्हणजे ते खाऊ नये. पुढे परत दृष्टांत दिला, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनी नाद पाहू नये. तुकोबाराय म्हणतात की मोती तुम्ही पाहिले असतील, ठीक आहे ना?
मोती हा रत्न आहे. अहो जगन्नाथपुरीला होते का नाही, तिथे समुद्रामधून लोक शिंपले आणायचे, त्या शिंपल्यामधून असे फोडून दाखवायचे, आहे की नाही. तर ते मोती, तर असे जे मोती आहेत, तर मोती कशासाठी वापरतात की आपलं सौंदर्य वाढावं. कारण मोती जो असतो तो चमकदार असतो, हे की नाही. आपण पाहतो मोत्याच्या माळा लोक घालतात, नंतर मोती त्या ठिकाणी हातामध्ये धारण करतात, वगैरे वगैरे, तुम्हाला सर्व माहिती. तर मग मोती हा चमकतो म्हणून महाराज म्हणतात त्याचं का, तो चाखून पाहायचा असतो का, की मोत्याचं पाणी गोड आहे की आंबट आहे की कडू आहे. नाही, म्हटले मोती जो आहे तर त्याचं जे स्वरूप आहे, तर त्या स्वरूपाला पाहून माणसाने तृप्त झालं पाहिजे. अहो एखादं चित्र असते, ठीक आहे, चित्र, पेंटिंग, तर ती पेंटिंग तिच्यामध्ये असणार जे सौंदर्य आहे, कलाकाराची जी कलाकृती आहे, तर त्या कलाकृतीचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. अहो कोणतंही चित्र असेल तर त्या चित्रामध्ये कलाकाराची कलाकृती असते. अहो तुम्ही जर मोठ्या मोठ्या शहराने गेले तर जे पेंटिंग हाताने बनवतात तर त्याची 5-5 करोड, 10-10 करोड, 50 करोड एक, म्हणजे इतक्या किमती असतात. कशाच्या? पेंटिंगच्या निस्त्या. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय भाव दर्शवत आहात हे ज्याला कळालं त्यालाच त्या पेंटिंगचं महत्व आहे की नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदून नाद पाहू नये. तिसरं त्या ठिकाणी उदाहरण देत आहेत मोत्याचं, की मोती फक्त ते धारण करावेत, त्याचा स्वाद पाहण्याचा माणसाने प्रयत्न करू नये. चौथं उदाहरण तुकोबारायांनी दिलं, यंत्र भेदून नाद पाहू नये. तुकोबाराय म्हणतात यंत्र म्हणजेच काय, जुन्या काळामध्ये आजही आपण पाहतो की विणे, त्या ठिकाणी मोठे मोठे विणे असायचे. मग त्या विण्यातून काय निघतो? नाद निघतो, है की नाही. मग एखादा म्हणेल की या विण्यातून नेमका नाद हा कसा निघतो हे मला पाहायचंय. मग हे पाहण्यासाठी जर तो म्हणेल की मी हा मोठा विणा त्या ठिकाणी फोडतो आणि मग त्याच्यामध्ये असणारा नाद मला समजेल, तर महाराज म्हणतात की बाबा, अरे तो जो नाद आहे तो तुझ्या कानाला जरी त्या ठिकाणी मधुर लागतो, पण तो नाद कसा असतो हे पाहण्याकरता ती वस्तू माणसाने फोडू नये, तिचा नाश आपण करू. अरे एक दृष्टांत तुम्हाला आठवला म्हणून सांगतो. अरे एका व्यक्तीला एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली. काय देणारी? सोन्याची अंड देणारी कोंबडी सापडली. ती कोंबडी दररोज एक सोन्याचं अंड द्यायची. काय द्यायची? किती? एक अंड. पहा, त्या व्यक्तीला असा लोभ सुटला, त्याने विचार केला की ही कोंबडी दररोज आपल्याला एक अंड देते, याच्यापेक्षा एकाच दिवशी हिचा कार्यक्रम करू आणि सगळे जेवढे काय असतील तेवढे सगळे घेऊन टाकू. आणि मग त्यानं कोंबडी कापली. आता कोंबडी गेली ना अंडे गेले. काय अतिशय लोभ जो असतो. तसं तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, तुम्हाला असं वाटत असेल की यंत्रामध्ये त्या ठिकाणी आवाज निघतो आणि म्हणून तो आवाज कसा आहे हे पाहायला जासाल,
तर यंत्रही जाईल आणि आवाजही जाईल, आहे की नाही? म्हणून यंत्राचा जो मधुर आवाज आहे तो ऐकण्यासाठी कानासाठी जरी मधुर वाटतो, परंतु तो कसा आहे हे पाहण्याचा प्रयत्न माणसाने करू नये. पुढे सांगतात, कर्म फळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. तुकोबाराय म्हणतात की त्याचप्रमाणे प्रारब्ध कर्माचं जे फळ आहे, म्हणजेच काय की स्त्री पुत्र धन आदी आपल्याला हे प्राप्त आहेतच, तर महाराज म्हणतात म्हणून त्याच्या भोगाची इच्छा माणसाने करू नये. म्हणून बघा, तुकोबारायांना असं सांगायचंय की आपल्याला स्त्री धन पुत्र आदी सर्व प्राप्त आहे, मग माणसाने त्याच्यामध्येच ते भोगण्यामध्येच त्या ठिकाणी इतकं रममान नाही व्हायचं की ते माणसाकडून सुटलंच नाही पाहिजे. काय अहो, गौतम बुद्ध हे सम्राट होते की नाही? परंतु बुद्धाला ज्या दिवशी कळालं की हे जे काही सर्व आहे हे सर्व नश्वर आहे, नाशवान आहे, एक दिवस मला सुद्धा मरावं लागणार आहे, हे अंतिम सत्य ज्या दिवशी गौतम बुद्धांना कळालं, तर बुद्ध हे परत राजमहालामध्ये गेले नाही. जिकडे वनामध्ये फिरण्यासाठी गेले होते तिकडून तिकडेच अरण्यामध्ये गेले. मग सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्यांनाही यशोधरा होती, पुत्र होता, एवढा राजमहाल होता, स्त्री पुत्र धन आदी सर्व होतं की नाही? पण तुकोबाराय म्हणतात हे सर्व आहे म्हणून त्याच्या भोगाचीच इच्छा माणसाने करायची नाही. तर तुकोबाराय म्हणतात की कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. की तुकाराम महाराज म्हणतात हेच वर्म आम्ही लोकांना आमच्या अवतार कार्यामध्ये दाखवू. म्हणजेच काय, कारण संत जे असतात तर हे अगोदर आचरण करतात आणि मग लोकांना ते करून दाखवावं लागतं. आपलं कसं असतं, आपलं बोलणं अगोदर असतं, करणं नंतर असतं, नाही का नाही? मग ज्या दिवशी आपण स्वतः अगोदर आचरण करू आणि मग लोकांना सांगू, तर तुमच्या सांगण्याचा लोकांवरती प्रभाव पडत असतो. आणि केवळ तुम्ही सांगतच असले, उठले सुटले सांगत बसले, लोकांना उपदेश करत बसले आणि स्वतःच्या जीवनात त्याचं एकही आचरण तुम्ही करत नसले, तर त्याचा लोकांवरती प्रभाव होत नाही. आणि मग तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वर्म दाऊ लोका, की आम्ही आमच्या जीवनामध्ये लोकांना हे आचरण करून दाखवू. म्हणून तुकोबाराय हे गृहस्थी होते, परंतु संसारामध्ये कधी आसक्त पाहिले तुम्ही नाही. कधी स्त्रीमध्ये आसक्त पाहिले, कधी मुलांमध्ये आसक्ती पाहिली त्यांच्या नाही, कधी धनामध्ये आसक्ती पाहिली नाही. मग संतांनी तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये हे आचरण करून दाखवलं आणि मग लोकांना सांगितलं. आणि म्हणून या अभंगाचा आशय एवढाच आहे की आपण जास्त आसक्ती कशामध्ये न ठेवता केवळ आणि केवळ भगवंतालाच आपण आपलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये जर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करत असू, तर एक दिवस त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा दुःखच भोगावं लागेल. हेच तुकोबारायांना या अभंगातून सांगायचंय. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा
पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरुदेव भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय। ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव।